Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Joining Time Rules Foreign Services जे आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं ते आता आपण इथं रूल 33 to 45 चॅप्टर 4 जो आहे इथं आपण स्टार्ट करणार आहोत. दोन पार्टमध्ये बघणार आहोत चॅप्टर 4 33 to 45 and 46 to 65. ओके, तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाइम. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लीगल फ्रेंड्सना, तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लेक्चर कसे वाटले आणि काही चेंजेस हवे असतील आणि काही डाऊट असेल तर. ओके, आता बघायचं आहे स्कोप. Rule in this chapter apply only to the government servant transferred to foreign services. After this rule came into force, those transferred before remain under the previous rules. आता याचा अर्थ काय आहे बघा की ह्यामध्ये एवढंच म्हटलं की न्यू रूल्स अप्लाय ओनली टू द ट्रान्सफर ऑकरिंग 15 ऑगस्ट 1981. म्हणजे ह्यामध्ये सिम्पली अगर बघायचं म्हणलं तर हे चॅप्टरमधील रूल्स जे आहेत फॅक्ट ओनली त्या गव्हर्नमेंट सर्वंट्सला अप्लाय होणार आहेत ज्यांना फॉरेन सर्व्हिसेसमध्ये ट्रान्सफर केलेले जाते. आफ्टर दिस रूल्स केम इन टू फोर्स, हे रूल यायच्या आधी. म्हणजे काय रूल कधी आले? 15 ऑगस्ट 1981ला हे रूल आलेले आहेत आपले. म्हणजे बघा एक्झाम्पल बघा, जर रूल्स 1 जानेवारी म्हणजे आता 1 जानेवारी आपण एक्झाम्पल घेतो यामध्ये, जर रूल्स जे आहेत ते 1 जानेवारी 2020ला एन्फोर्स झाले असतील तर 5 फेब्रुवारी 2020 ला जो एम्प्लॉई फॉरेन सर्व्हिसेसला गेला न्यू रूल त्याला ॲप्लिकेबल होणार. आधी असेल तर ओल्ड रूल ॲप्लिकेबल होणार. ऑब्वियस आहे, सिम्पल आहे. ओके, आता नेक्स्ट बघू. ट्रान्सफर बिफोर रूल्स ट्रीटेड ॲज फ्रेश ट्रान्सफर. For government servants transferred to foreign services before these rules came into force, any extension of the foreign services ending after these rules date is treated as a fresh transfer and governed by these rules. ओके, आता ह्याचा अर्थ काय आपण सिम्पली बघून घेऊ की हे काय म्हणजे आधीचे रूल्स जे असतात म्हणजे जे गव्हर्नमेंट सर्वंट फॉरेन सर्व्हिसेसमध्ये ट्रान्सफर झाले होते बिफोर, एवढंच लक्षात ठेवायचं की हे आधीच आहे. म्हणजे हे नंतर हे रूल अप्लाय झाल्यानंतर काय नवीन रूल अप्लाय होणार. जर आधी असेल तर ओल्ड रूल अप्लाय होणार, नंतर असेल तर नवीन रूल अप्लाय होणार. आता इथं काय म्हणलंय की जे रूल जो गव्हर्नमेंट सर्वंट फॉरेन सर्व्हिसेसमध्ये ट्रान्सफर झाले होते बिफोर रूल्स केम इन टू फोर्स, पण जर त्याची सर्व्हिस पिरियड नंतर एक्सटेंड झाली असेल तर ती एक्सटेन्शन फ्रेश ट्रान्सफर म्हणून ट्रीट केली जाणार आहे. एवढंच म्हणलं ह्यामध्ये. म्हणजे ह्यामध्ये एक्झाम्पल बघा की फ्रेश आहे असं ट्रीट केलं जाणार आहे. बघा एक्झाम्पल बघूया. सपोज न्यू रूल्स 1 जानेवारी 2020ला आले. हे जे रूल्स आपण स्टडी करतोय ना बेसिकली 15 ऑगस्ट 1981 धरा. न्यू रूल्स कधी आले? 15 ऑगस्ट 1981ला आले. ओके, एम्प्लॉई 2018ला फॉरेन म्हणजे एम्प्लॉई जो आहे ह्यामध्ये एम्प्लॉई जो आहे तो 1900 धरूया. एम्प्लॉई जो आहे तो 1900 साली 80 वर्षापूर्वी 1900 साली त्यानं काय केला? सर्व्हिसला गेला तर त्यावेळेला ओल्ड रूल अप्लाय होणार. म्हणजे आधी असेल तर ओल्ड रूल अप्लाय होणार. जर त्याची सर्व्हिस 1981च्या नंतर असेल तर न्यू. ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे ना आपल्याला की नंतर असेल तर नंतरचा रूल अप्लाय होणार, आधी असेल तर आधी. सोपा इझी आहे, काय अवघड नाही आहे ह्यामध्ये. ओके, आता ह्यामध्ये एक्झाम्पल बघू. ऑफिसर्स सेंट टू अब्रॉड इन 1980 फॉर 3 years. एक्सटेन्शन एक्सिड 1983 पर्यंत एक्सटेंड झालंय. त्याला पाठवले कधी? 1980मध्ये पाठवले, पण ते 3 वर्षाचं होतं ना, तर 1983 पर्यंत जाणार. एक्सटेन्शन ट्रीटेड एज अन फ्रेश ट्रान्सफर अंडर दी करंट रूल्समध्ये ते फ्रेश आहे असं ट्रान्सफर होणार आणि ह्यामध्ये न्यू रूल्स ॲप्लिकेबल होणार असं कन्सिडर केलेलं आहे. आता रूल 35 बघू. व्हेन दी ट्रान्सफर टू फॉरेन सर्व्हिसेस नॉट ॲडमिसिबल. आता फॉरेन सर्व्हिसेस नॉट ॲडमिसिबल बघूया काय म्हणते. ह्यामध्ये ट्रान्सफर नॉट अलाउड अनलेस ड्युटीज टू परफॉर्म्ड आर रिक्वायर्ड टू बी डन बाय द गव्हर्नमेंट सर्वंट फॉर दी रिझन्स. म्हणजेच काय म्हणलं? transfer not allowed unless duties to be performed are required to be done by the government servant for the public reasons. B point, officer permanent or temporary holds post paid from the consolidated funds of in state at the time of the transfer.
आता एवढंच म्हटलं यामध्ये ओनली ऑफिशियल नेसेसिटी ड्युटीज पब्लिक सर्व्हिसेस असणार आहेत. ऑफिसर मस्ट बी ऑन दी स्टेट फंडेड आहे, तर तो काय तिथे जाणार नाही आहे. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंटला फॉरेन सर्व्हिसेसला ट्रान्सफर करता येत नाही जोपर्यंत पब्लिक रिझनसाठी ड्युटी परफॉर्म करणे असेल नेसेसरी असेल त्यावेळेला त्याला ट्रान्सफर केलं जाणार नाही आहे. आता इम्पॉर्टंट कंडिशन्स काय त्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट रिक्वायर्ड आहे. म्हणजे ट्रान्सफर फक्त पब्लिक पर्पज किंवा पब्लिक रिझनसाठी असावा. सेकंड पॉईंट आहे ऑफिसर परमनंट की टेम्पररी असू शकतो. ह्यामध्ये पोस्ट टेम्पररी की परमनंट हे पण असू शकते. ह्यामध्ये दोन्ही चालेल. ह्यामध्ये म्हणजे टेम्पररी पण चालेल आणि परमनंट पण चालेल. ह्यामध्ये पोस्ट पेड फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड स्टेट ऑफ फंड्स ऑफ स्टेट. ओके, तर ह्यामध्ये ट्रान्सफरच्या वेळेस ऑफिसरची पोस्ट ही स्टेटचा कन्सॉलिडेटेड फंड्समधून पेड असावी. यामध्ये हे कंडिशन सांगितल्यात. ओके, तर इझी आहे. पहिली गोष्ट ट्रान्सफर ओनली इन दी पब्लिक इंटरेस्टमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट ऑफिसर परमनंट किंवा टेम्पररी दोन्ही चालेल. ह्यामध्ये थर्ड पॉईंट सॅलरी मस्ट बी फ्रॉम दी कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ दी स्टेट असणार आहे. अदरवाईज ट्रान्सफर हे 3 कंडिशन सोडून बाकीच्या केसमध्ये ट्रान्सफर व्हॅलिड नाही आहे. ओके, हे समजलं. 36 बघूया आपण आता. 36 मध्ये काय म्हणलं. रूल 36 ट्रान्सफर टू फॉरेन सर्व्हिसेस रिक्वायर्स अ consent. First, no officer can be transferred against his will. Proviso first, transfer to Jilla Parishad under section 253B of Maharashtra Jilla Parishad and the Panchayat Samiti Act as per that section. Proviso second, does not apply. Officers recruited on or after 30 July 1977 to bodies wholly or substantially owned or controlled by the government. ओके, तर आता ह्यामध्ये काय म्हणलेलं आहे आपण सिम्पली बघू. ह्यामध्ये की सगळ्यात पहिला जे आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि जी पंचायत समिती आहे, म्हणजे सगळ्यात पहिली जी कंडिशन सांगितली आहे ह्यामध्ये काय आहे फॉरेन सर्व्हिसेसचे आहे. यामध्ये फॉरेन सर्व्हिसेसला त्याच्या कन्सेंटशिवाय ह्यामध्ये पाठवलं जाणार नाही आहे. पहिली गोष्ट तर ट्रान्सफर करायला फॉरेन सर्व्हिसेसवर त्यांना काय पाहिजे ह्यामध्ये त्यांची कन्सेंट पाहिजे. त्यांना मान्य आहे का ते विचारलं पाहिजे. ओके, जर मान्य असेल तर पाठवा, अदरवाईज पाठवायचं नाही. प्रोव्हिजन फर्स्टमध्ये काय सांगितलं ह्यामध्ये त्याला एक्सेप्शन्स आहेत. ट्रान्सफर टू जिल्हा परिषद अंडर महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्ट सेक्शन 253 या सेक्शनप्रमाणे फर्स्ट ट्रान्सफर टू जिल्हा परिषद साठी कन्सेंट रूल अप्लाय होणार नाही. ह्या केसमध्ये कन्सेंट रूल अप्लाय होणार नाही. बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. ह्यामध्ये ट्रान्सफर टू फॉरेन सर्व्हिसेस व्हाईल ऑन लिव्ह. म्हणजे आता ऑफिसर ट्रान्सफर टू फॉरेन सर्व्हिसेस व्हाईल ऑन लिव्ह. आता ऑफिसर काय आहे लिव्हवर आहे आणि त्याला ट्रान्सफर केलं फॉरेन सर्व्हिसेसला. सीजेस टू बी लिव्ह फ्रॉम द डेट ट्रान्सफर. ज्या दिवशी ट्रान्सफर झाला त्या दिवशी ते काय झालं त्याचं लिव्ह काय झालं सीज झालं. तिथून त्याला सॅलरी स्टॉप होणार आहे. म्हणजे लिव्ह इज टर्मिनेटेड फ्रॉम द डेट ऑफ फॉरेन सर्व्हिसेस ट्रान्सफर. ज्या दिवशी आलं त्या दिवशी त्याचं इकडचं जे आहे ते लिव्ह स्टॉप झालं. ओके, तिकडचं त्याला पेमेंट जे आहे स्टॉप झालं. इकडं 38मध्ये काय सांगितलं डेट पे ड्रॉन फ्रॉम दी फॉरेन एम्प्लॉयर. ऑफिसर इन फॉरेन ड्रॉज पे फ्रॉम दी फॉरेन एम्प्लॉयर फ्रॉम दी डेट ऑफ रिलिंक्विश चार्ज ऑफ दी गव्हर्नमेंट पोस्ट. तिकडचं म्हणजे ज्या दिवशी तो लिव्हवर असेल किंवा अदरवाईज असेल ज्या दिवशी तिकडून रिलिंक्विश करेल त्याच्या पोस्टवरून गव्हर्नमेंट पोस्टवरून त्या दिवशी फॉरेन सर्व्हिसेसमध्ये त्याला काय होणार आहे पे ड्रॉ व्हायला चालू होणार आहे. सब्जेक्ट टू रूल 39नुसार बघायचं. आता बघायचं आपण 39. पे जॉइनिंग टाइम पेड ड्युरिंग दी जॉइनिंग टाइम अँड फिक्स्ड बाय दी ऑथॉरिटी इन दी कन्सल्टेशन विथ दी फॉरेन एम्प्लॉयर. ओके, नेक्स्ट बघू आपण प्रिन्सिपल्स रेग्युलेटिंग रेम्युनरेशन इन दी फॉरेन सर्व्हिसेस. आता ह्यामध्ये सगळ्यात पहिला काय प्रिन्सिपल्स बघायचे आहेत. प्रिन्सिपल रेग्युलेशन्स रेम्युनरेशन इन दी फॉरेन सर्व्हिसेस. सबरूल 1 pay and any additional remuneration concession must be precisely specified in the transfer order. Anything not mentioned not allowed. Second point, subrule 2, terms granted must not impose unnecessarily heavy burden on the foreign employer. Subrule 2b, terms must not be so much higher than the government pay that foreign services is far more attractive than the government services. ओके,
आता प्रोव्हिजो बघू आपण ह्याच्यानंतर. पहिला हे 2 पॉईंट्स बघून घेऊया, मग 39 खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, मोठं पण आहे थोडंसं. आता बघा, सोपं आहे, काही अवघड नाही आहे यामध्ये, मोठं आहे फक्त. फॉरेन सर्व्हिसेसमध्ये पे प्लस ॲडिशनल रेम्युनरेशन, कन्सेशन हे ट्रान्सफर ऑर्डरमध्ये क्लिअरली स्पेसिफाय केलेलंच असायला पाहिजे. यामध्ये जे मेन्शन केलं नाही ते अलाउड केलं जाणार नाही. फॉर एक्झाम्पल, ऑर्डरमध्ये फक्त बेसिक पे मेन्शन केलेलं आहे, तर बेसिक पेच लिहिणार, त्यामध्ये मिळणार आहे. एक्स्ट्रा अलाउन्सेस मागायला द्यायचं नाही, ती दिला नाही खरं प्रत्येक ह्याला असते नाही ना, त्यामध्ये तर नाहीच. ओके, तर मागायला नाही जायचं आपण की दिला नाही आहे असं वगैरे काही नसणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये नो नेसेसरी हेवी बर्डन ऑन दी फॉरेन एम्प्लॉयर. नो अननेसेसरी हेवी बर्डन ऑन दी फॉरेन एम्प्लॉयरवर जास्त अननेसेसरी बर्डन टाकायचे नाहीत. म्हणजे टर्म्स असे नसावेत की फॉरेन एम्प्लॉयरवर अननेसेसरी बर्डन, फायनान्शियल बर्डन यावा. म्हणजे गव्हर्मेंट पे किती आहे, 50,000 आहे आणि फॉरेन सर्व्हिसेसला सांगायला की 2 लाख रुपये द्या, असं कसं शक्य आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आपण बघितलं ह्यामध्ये 2B मध्ये, फॉरेन सर्व्हिसेस शुड नॉट बी मोर अट्रॅक्टिव्ह दॅन दी गव्हर्मेंट सर्व्हिसेसपेक्षा जास्त अट्रॅक्टिव्ह असू नये. फॉरेन सर्व्हिसेसची सॅलरी जितकी इतकी जास्त नसावी की गव्हर्मेंट सर्व्हिसपेक्षा मोर अट्रॅक्टिव्ह नसली पाहिजे तिकडं. मेन एम काय आहे, गव्हर्मेंट सर्वंटची व्हॅल्यू कमी होऊ नये, ह्यामध्ये एवढंच एम आहे त्यामध्ये. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट बघू ह्यामध्ये प्रोव्हिजो जे आहे, इफ दी अबाव प्रिन्सिपल्स ऑब्झर्व कॉम्पिटंट ऑथॉरिटी मे सँक्शन सर्टन कन्सेशन, ह्यामध्ये कॉम्पिटंट ऑथॉरिटी देणार आहे फ्रॉम दी फॉरेन एम्प्लॉयर ओनली इफ जस्टिफाईड बाय लोकल कस्टम, एम्प्लॉयर विश अँड सर्कमस्टान्सेस असतील तर त्यामध्ये कन्सेशन देऊ शकतात. ओके, कन्सेशन मिळू शकते. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण सबरूल 2A टू 2E पर्यंत काय काय पॉईंट्स आहेत. आता ह्यामध्ये काय म्हटलं, टाईप्स ऑफ कन्सेशन, इथलंच टाईप्स त्यामध्ये कन्सेशनमध्ये इन्क्लूड केलेत. कोणकोणते आहेत बघा. पेमेंट ऑफ कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स लिव्ह सॅलरी अँड पेन्शनचं कॉन्ट्रीब्युशन दिलं जाणार आहे अंडर दी रूल्स. सेकंड, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस दिलं जाईल ह्यामध्ये. थर्ड पॉईंट, यूज ऑफ टेनंट, बोट्स अँड ट्रान्सपोर्ट मिळणार आहे ह्यामध्ये. फ्री रेसिडेन्शियल अकॉमोडेशन मिळेल ह्यामध्ये. त्याच्यानंतर आहे यूज ऑफ मोटार्स, ह्यामध्ये करेजेस आहेत, त्यामध्ये ॲनिमल्स पण आहेत. ओके, त्याच्यानंतर सबरूल 3 मध्ये एनी कन्सेशन नॉट स्पेसिफाईड अबव रिक्वायर्ड गव्हर्मेंट सँक्शन. आता ह्यामध्ये काय म्हटलं आहे, बेनिफिट्स बियॉन्ड दिस लिस्ट नीड एक्सप्लिसिट गव्हर्मेंट अप्रुव्हल पाहिजे. ह्यामध्ये जर ह्या लिस्ट सोडून काही दुसरं असेल तर एक्सप्लिसिट गव्हर्मेंटची ह्यामध्ये अप्रुव्हल पाहिजे, अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही. ओके, त्यानंतर बघू आपण 40 टर्म्स ऑफ फॉरेन सर्व्हिसेस लिव्ह प्रिपरेटरी टू रिटायरमेंट. फॉरेन सर्व्हिसेस इंडिया और अब्रॉड नॉट अंडर दी गव्हर्मेंट कंट्रोल, बॉडीच्या कंट्रोलमध्ये नसणार आहे. त्यामध्ये फॉरेन सर्व्हिसेस इंडिया और अब्रॉड नॉट अंडर दी कंट्रोल ऑफ गव्हर्मेंट कंट्रोलच्या अंडर नाही आहे. ड्युरिंग दी लिव्ह प्रिपरेटरी टू रिटायरमेंट काय म्हणले, हे वर्ड लक्षात ठेवा. ड्युरिंग दी LPR ट्रीटेड ॲज अन प्रायव्हेट एम्प्लॉयर. म्हणजेच ह्याचा अर्थ काय आहे, LPR म्हणजे तुम्ही लिव्ह प्रिपरेटरी रिटायरमेंटवर आहे. म्हणजे लिव्ह प्रिपरेटरी रिटायरमेंट म्हणजे काय असते, रिटायरमेंट म्हणजे एजनुसार, सुपर ॲन्युएशननुसार तुमचा जो रिटायरमेंटचा पिरियड असतो त्याच्या आधी तुम्हाला जे ते लिव्ह तुमचे राहिलेले असतात त्यावेळेला तुम्हाला LPR घ्यायला येते. मग तुम्ही LPRवर आहात आणि LPRवर असताना तुम्ही फॉरेन सर्व्हिसेसवर गेला तर ह्यामध्ये गव्हर्मेंट काही करू शकत नाही. ह्यामध्ये म्हणजे नॉट अंडर दी कंट्रोल, गव्हर्मेंट कंट्रोलवर नसणार आहे, कारण तुम्ही ऑलरेडी लिव्हवर आहात आणि इकडं पण पेमेंट तुमचं चालू असतो. ओके, त्यामध्ये गव्हर्मेंट कंट्रोल नसते. प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट कन्सिडर केलं जाणार आहे. ऑफिसर अप्रोचिंग रिटायरमेंट मे टेक ॲडमिसिबल लिव्ह ॲज इफ नॉट एम्प्लॉयड अब्रॉड. ओके, समजले. ह्यामध्ये पेन्शन कॉन्ट्रीब्युशन एक्झेम्प्ट केले लिव्ह प्रिपरेटरी फॉर दी रिटायरमेंटसाठी. त्याच्यानंतर प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट कन्सिडर केलं जाणार. पेन्शन कॉन्ट्रीब्युशन नॉट रिकवर्ड नसणार आहे. कन्सेशन नॉट अलाउड इफ ऑलरेडी त्यानं काय केलं आहे, इन दी फॉरेन सर्व्हिसेसमध्ये आहे, कंटिन्यूइंग विथ द सेम एम्प्लॉयर ड्युरिंग दी लिव्ह प्रिपरेटरी टू दी रिटायरमेंट. Not allowed for the officers retiring before the superannuation if leave taken after the arranging foreign employment must retire or join the foreign services. Easy आहे खूप. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये टर्म्स फॉरेन सर्व्हिसेस अंडर कंट्रोल्ड बाय दी गव्हर्मेंट. इथं कंट्रोल्ड आहे, इथं नव्हतं बघा, कंट्रोल नव्हतं इथं, कारण LPRमध्ये असताना तुम्ही जॉब घेतला आहे तिकडे. ऑफिसर ऑलरेडी इन दी फॉरेन सर्व्हिसेस अंडर गव्हर्मेंट कंट्रोल बॉडी अप्लायज टू LPR, तिथं अप्लाय होणार आहे. कॅनॉट कंटिन्यू एम्प्लॉयमेंट विथ दी फॉरेन एम्प्लॉयर. लिव्ह प्रिपरेटरी नॉन एलिजिबिलिटी फॉर दी लिव्ह प्रिपरेटरी ड्यू टू दी कंटिन्यूड employment not treated as a refusal of leave. If the continued after
सुपरॅन्युएशन ट्रीटेड एज अ प्युअरली प्रायव्हेट एम्प्लॉयमेंट. म्हणजे ऑफिसर वर्किंग गव्हर्नमेंटमध्ये कंट्रोल्ड फॉरेन बॉडीज आहेत के नॉट कंबाईन लिव्ह प्रिपरेटरी अँड सर्व्हिस कंबाईन नाही करणार. पण तुमचं जे रिटायरमेंट झाल्यानंतर जर तुम्ही करत असाल तर ते प्रायव्हेट कन्सिडर केलं जाणार आहे. 42मध्ये म्हटलं आहे कंटिन्युअन्स ऑफ दी फॉरेन सर्व्हिसेस आफ्टर रिटायरमेंट. रिटायरमेंट झाल्यानंतर ऑफिसरला जर फॉरेन सर्व्हिसेसमध्ये कंटिन्यू करायचं असेल तर ह्यामध्ये काय करायचं आहे, ऑडिट ऑफिसरला इन्फॉर्म करायचं आहे फॉरेन एम्प्लॉयर ओके ऑफ दी रिटायरमेंट डेट आणि पेन्शन ड्रॉन किती झालं आहे. सो फॉरेन एम्प्लॉयर कॅन रिवाइज एम्प्लॉयमेंट टर्म्स इफ डिझायर असेल तर. 43मध्ये म्हटलं आहे सिव्हिल सर्जन सर्व्हिसेस फॉर गॅझेटेड ऑफिसर्स अब्रॉड. म्हणजे गॅझेटेड ऑफिसर्स इन दी फॉरेन सर्व्हिसेस एन्टायटल टू सर्व्हिसेस ऑफ सिव्हिल सर्जन ऑफ द डिस्ट्रिक्ट वेर एम्प्लॉयड इफ जर मेडिकल त्यांची गरज असते त्यावेळेस मेडिकल ऑफिसर प्रोव्हायडेड बाय दी फॉरेन एम्प्लॉयर जर तिथं नसेल तर कोणच नसेल तर इफ मेडिकल अटेंडंट प्रोव्हायडेड बाय फॉरेन पण गॅझेटेड रँक नाही आहे त्याचं तर त्यावेळेस ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 44(1) पेन्शन कॉन्ट्रीब्युशन व्हाईल अँड ऑफिसर ऑन दी फॉरेन सर्व्हिसेसवर आहे त्यावेळेस कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड पेन्शन कॉस्ट मस्ट बी पेड कन्सॉलिडेटेड फंड्स ऑफ स्टेटमधूनच त्यामध्ये ऑन हिज बिहाफवर दिलं जाणार आहे. 44(2) लिव्ह सॅलरी ह्यामध्ये काय म्हणलं आहे लिव्ह सॅलरी कॉन्ट्रीब्युशन जे आहे इफ दी फॉरेन सर्व्हिसेस विदिन इंडिया असेल कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स लिव्ह सॅलरी मस्ट बी पेड इथं दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर दी कॉन्ट्रीब्युशन अंडर सबरूल 1 सबरूल 2 शॅल बी पेड ऑफिसर हिमसेल्फ अनलेस फॉरेन एम्प्लॉयर कन्सेंट. एकतर स्वतः पे करायचं एक कॉन्ट्रीब्युशन कोण देणार आहे गव्हर्नमेंट देणार. अदर कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते स्वतः एम्प्लॉई देणार आहे ओके. कॉन्ट्रीब्युशन नॉट पेएबल ड्युरिंग दी लिव्ह टेकन इन दी फॉरेन सर्व्हिसेस ओके. त्यानंतर 4th पॉईंट स्पेशल अरेंजमेंट फॉर दी फॉरेन सर्व्हिसेस अब्रॉड बाय दी स्पेशल अरेंजमेंट अंडर दी रूल 58 लिव्ह सॅलरी कॉन्ट्रीब्युशन मे बी required for the foreign services outside India पेड बाय दी फॉरेन एम्प्लॉयर. 44(5) काय सांगितलं आहे महाराष्ट्र पोलीस सर्व्हिसेसचे आहे. ह्यामध्ये ऑफिसर्स ऑफ दी महाराष्ट्र पोलीस सर्व्हिसेस डेप्युटेड अब्रॉड कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स युनिफॉर्म अँड चार्ज ग्रँट्स रिकवर्ड फ्रॉम दी फॉरेन एम्प्लॉयरकडून घेतले जाणार आहे ॲट दी रेट प्रिस्क्राईब बाय दी गव्हर्नमेंट. दिस कॉन्ट्रीब्युशन आर पेएबल इवन ड्युरिंग दी लिव्ह. नोट 1 पेन्शन डेफिनेशन सांगितले. यामध्ये पेन्शन इन्क्लूड्स गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन अँड इफ एनी पेएबल टू ऑफिसर्स कॉन्ट्रीब्युशन. नोट 2 लॉस ऑफ लीन अँड रिटायरमेंट सांगितले. ऑफिसर इन दी फॉरेन सर्व्हिसेस लूजेस दी लीन इफ दी पोस्ट इज अबॉलिश झालं असेल तर लूज करणार ते लीन. म्हणजे आधीचं जे पोस्ट होतं त्यावेळेस लीनची डेफिनेशन मी ऑलरेडी कव्हर केलेली आहे. नो कॉन्ट्रीब्युशन आफ्टर दॅट डेट पोस्ट अबॉलिश झाल्यानंतर कॉन्ट्रीब्युशन करायचं नाही आहे ओके. त्याच्यानंतर पेन्शन प्लस फॉरेन पे मिळणार आहे कंपन्सेशन त्या पोस्टची अबॉलिश झालेली आणि ह्यामध्ये फॉरेन पे मिळणार आहे. आता ह्या सेशनचा आपला लास्ट सेक्शन रूल बघूया. 45 रेट्स ऑफ दी पेन्शन अँड लिव्ह सॅलरी कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे अपेंडिक्स 4 प्रमाणे कॅल्क्युलेट करणार आहे. गव्हर्नमेंटची लायबिलिटी असणार आहे इथं गव्हर्नमेंट एक्सेप्ट करणार लायबिलिटी फॉर दी पेन्शन अँड सर्व्हिस इन इंडिया लिव्ह सॅलरीसाठी. फॉरेस्ट ऑफिसर्स असतील ह्यामध्ये नोटमध्ये सांगितले पेन्शन कॉन्ट्रीब्युशन ऑफ दी फॉरेस्ट सबऑर्डिनेट लेंड टू डिफेन्स ऑथॉरिटीज ऑफ दी कंटोनमेंट फॉरेस्ट रिकवर्ड अंडर दिस रूल तिकडं ते जाणार आहे ओके. आय होप तुम्हाला हे रूल समजलेच नाही. थँक्यू बाय बाय.